मित्रांनो, बऱ्याचदा भाजी चपाती खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो. रोज रोज चपात्या खाऊन वैतागही येतो. कधी उरलेल्या चपात्यांचं काय करावं हाही प्रश्न आपल्याला पडतो. आज आपण याच चपात्यांपासून एक टेस्टी रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे चपातीचा चिवडा. नमस्कार, मी तृप्ती स्वाद अनप्लगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तुम्हाला जर स्वाद अनप्लग या यूट्यूब चॅनलवरच्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात. सगळ्यात आधी मी इथे 4 चपात्या घेऊन त्यांचे तुकडे करून घेते. मोठेच तुकडे आपण करणार आहोत, कारण नंतर आपण यांना मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. असे तुकडे आपण तयार करून घेतलेले आहेत. आता यांना मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. हा चपातीचा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला काही फार साहित्य लागत नाही. अगदी कमी साहित्यामध्ये हा चिवडा आपण बनवू शकतो आणि खूप टेस्टी होतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता या चपात्या व्यवस्थित बारीक झालेल्या आहेत. किती प्रमाणात बारीक करायच्यात तुम्ही बघू शकता. आता याला फोडणी देऊन घेऊयात. फोडणीसाठी मी एक कढई घेतलेली आहे. कढई व्यवस्थित तापली की मी यात ॲड करणार आहेत 2 पळी तेल. तेल व्यवस्थित तापलं की आपण यात टाकणार आहोत मोहरी. त्यानंतर टाकणार आहोत जिरं आणि मोहरी छान तडतडलेली आहे. आता यात आपण टाकणार आहोत 4 ते 5 पाकळ्या बारीक चिरलेला लसूण. हे छान आपण परतून घेतोय. लसूण क्रिस्पी झालेला आहे. आता यात अर्धी छोटी वाटी शेंगदाणे आपण टाकतोय. शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. आता आपले शेंगदाणे छान कुरकुरीत झालेले आहेत. सोनेरी रंग आलाय शेंगदाण्यांना. आता यात आपण ॲड करतोय 1 वाटी बारीक चिरलेला कांदा. कांद्याला सुद्धा आपण बदामी रंगाचा होईपर्यंत परतून घेऊयात. आता आपण यात ॲड करतो 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आपण जो चपात्यांचा चुरा करून घेतला होता मिक्सरमध्ये, तो आता आपण यात ॲड करतोय. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. आता यात आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ. यावर झाकण ठेवून आपण ह्याला 2 ते 3 वेळेस वाफवून घेणार आहोत आणि मध्ये मध्ये आपण ह्याला परतत राहणार आहोत, जेणेकरून हे खाली चिकटणार नाही. आणि सगळ्यात शेवटी यात आपण ॲड करणार आहोत कोथिंबीर. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि यानंतर तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.